नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी यांना कोण आपल्याकडे खेचतं यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे। आमचे बरेच शिवसैनिक आमिषाला बळी पडणार नाही। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर महापालिका आम्ही आणणार म्हणजे आणणारच। मला अनेकदा ऑफर आली होती। लोकसभा निवडणुकीपूर्वी ही बडे नेते बोलले होते, मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक, माझ्या एकनिष्ठेला मी तडा जाऊ देणार नाही असं सांगत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पक्षप्रवेशासाठी भाजपा शिवसेनेकडून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केलाय। महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलं असून मागील 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिले असा दावा भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। 2,14,000 अर्जांपैकी 1,13,000 लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळालं असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय। सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप 10 ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी लारसुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता तसेच लारसुर्णे कुमठे वडाची वाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील 30 वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। तसेच कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे। कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील, त्यांचे संबंध असतील, त्यामुळे क्षीरसागर यांना आंधळे विषयी अधिक माहिती असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावलाय। आज मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला। मीडियाच्या मायक्रो कॅमेऱ्यांना जे दिसले नाही ते क्षीरसागर यांना दिसत असल्याने आंधळे आणि क्षीरसागर यांच्यात संबंध असल्याचं मुंडे यांनी व्यक्त केलंय। बोलता बोलता ते अचानक मीडियावर देखील घसरले। मीडिया एकांगी बातम्या दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला। राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अनेक मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका रखडल्या आहेत। कोरोना संकट काळ आणि ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेली याचिका यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत। या निवडणुकांबाबत कोर्टात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे। आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे आजची सुनावणी त्याच अनुषंगाने जास्त महत्त्वाची आहे। कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यानंतर पुढच्या महिन्यातच निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या चक्क साधूच्या वेशात बिबट्याची शिकार करून बिबट कातडीचा तस्करी केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय। बिबट्याची कातडी विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अकोल्यातल्या आकोटमधून अटक करण्यात आली आहे। पुणे कस्टम युनिटने बिबट कातडी विक्रीचा प्रकार उघडकीस आणलाय। आतापर्यंत बिबट्याची शिकार करून कातडी विक्री करणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात आलंय। अटकेमध्ये 2 वाहक आणि 1 मध्यस्थाचा यामध्ये समावेश आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर आणि अंब या 2 ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करतानाच त्यांना सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। त्यांची लगोलग अंमलबजावणी झाल्याने सन्मानित झालेल्या विधवांच्या डोळ्यात अश्रू तरळले। भावनावश होत त्यांनी गावकऱ्यांसमोर हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली। याच वेळी महिलांबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाला मुठमाती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मनीषा आव्हाने यांनी गेल्या आठवड्यात विविध प्रकल्पांची झाडाझडती घेतली। यात व्हीटीसी मैदान सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामावरून त्यांनी संबंधित कंत्राटदाराला नोटीस दिली आहे। त्याचवेळी पूर्वीच्या आयुक्तांच्या अनुपस्थितीत प्रभारी आयुक्तांनी दिलेल्या बदल्यांच्या आदेशालाही स्थगिती दिली आहे। उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तांच्या निर्णयामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकिटात दरवाढीची घोषणा केली, त्यामुळे राज्यभरात वादाचा बिगुल वाजलाय। एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतापले आहेत। एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलाय। आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात उद्धव सेनेने चक्काजाम आंदोलनाचा पुकारा केला। राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक दिसले। त्यांनी ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासा झालाय। आरोपींनी एका बाजूला हत्या करण्यामागचं कारण सांगितलंय। त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा सिशांत सिद्दीकीने मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये एका डायरीचा खुलासा केलाय। यात बिल्डर आणि नेत्यांची नावं आहेत। झिशानने आपल्या स्टेटमेंटमध्ये बिश्नोई गँगचा उल्लेख केलेला नाही।
झिशान सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नावं घेतली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार.